मित्रांनो, पुन्हा आपलं माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजचा जो विषय आहे, आपण हर वेळेस तर बघत आहे की स्वतःकडे आपण लक्ष दिलंच पाहिजे, पण आजचा जो विषय आहे, आपल्या प्रत्येक गोष्टीकडे आपलं लक्ष पाहिजे। म्हणजे आपण किती पैसा कमवतो, त्याच्यामध्ये आपण किती पैसा सेव्हिंग करतो, त्याच्यामध्ये आपण किती पैशाची गुंतवणूक करतो आणि आपण त्या पैशाला कुठपर्यंत येऊ शकतो आणि तो पैसा उद्या आपल्यासाठी कसा काम करेल, याच्याकडे आपलं जास्त लक्ष असलं पाहिजे। मी हे का सांगत आहे, आज जरी आपण आपली परिस्थिती चांगली, आज जरी आपल्याला जॉब आहे, कुठलं काम आहे, नोकरी आहे, ठीक आहे, पण नंतरचं काय? नंतरचं आपलं भविष्य लोकांच्या हातात नसल्या पाहिजेत। त्यासाठी हा व्हिडिओ आहे। नंतरचं आपलं भविष्य, नंतरचं आपलं जे भविष्य आहे हे सुद्धा आपल्याच हातात असलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे। म्हणून बघा, रेल्वे ट्रॅक आहे, हा रेल्वे येत आहे, त्या रेल्वेला क्रॉस करून जावं लागतं। म्हणून आपल्या भविष्याचा सुद्धा विचार केला पाहिजे। बजेटिंग करा, 50, 20 आणि 30 हा फॉर्म्युला वापरा। 50, 30 आणि 20 हा फॉर्म्युला जर तुम्ही वापरला तर 100% तुम्ही यशस्वी राहाल आणि 100% तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीतरी करून दाखवाल। बघा, 50, 30 आणि 20 म्हणजे काय? म्हणजे 50, 30 आणि 20 म्हणजे काय? तर 50मध्ये जे आपले दैनंदिन खर्च येतात ते पकडायचे आणि 30मध्ये आपली इन्व्हेस्टमेंट करायची। म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये काय करायचं, भविष्यामध्ये आपल्याला पैशाचा खर्च लागणार आहे, काळ वेळ सांगून येत नाही। टर्म इन्शुरन्स झालं, हेल्थ इन्शुरन्स झालं, SIP झाली, म्युच्युअल फंड झाला, अशा कुठेही परिस्थितीमध्ये तो 30% अमाऊंट तुम्ही गुंतवला पाहिजेत। आणि जो 20% आहे तो आपल्या छोट्या छोट्या ज्या गरजा असतात, कपडे घेणे, शूज घेणे, फिरायला जाणे, यासाठी आपण ते 20% खर्च केला पाहिजे। म्हणून आजचा जो विषय होता, 50, 30 आणि 20चं सूत्र हे तुम्ही वापरलं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे। मी सुद्धा वापरतो, म्हणून त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवत आहे। माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। स्वतःची काळजी घ्या।